नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंड्स पेंड्युलम सांगितलेलं आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर ह्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीज घेऊन सेकंड्स पेंड्युलमच्या लेंथ मध्ये काय फरक पडेल असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आपण ते त्यांनी जे काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ आणि मग त्या पद्धतीनं फॉर्म्युला कुठला वापरायला लागतोय ते बघूया. गिवन डाटा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूज लिहून घेतोय पहिल्यांदा. पहिली व्हॅल्यू दिलेली आहे 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. विचारलंय त्यांनी चेंज इन लेंथ आणि सेकंड्स पेंड्युलम सांगितलेलं आहे. पुढचा सेक्शन तयार करतो इथं फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता फॉर सेकंड्स पेंड्युलम त्याचा जो फॉर्म्युला आहे एल इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर आहे. म्हणजे एल आणि जी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग ज्या अर्थी इथं G2 जास्त आहे बघा, G2 इज ग्रेटर दॅन G1 आहे. त्यामुळे साहजिकच L2 मस्ट बी ग्रेटर दॅन L1. त्यामुळे चेंज इन लेंथ जर काढायची असेल आपल्याला therefore चेंज इन लेंथ इक्वल टू हे तुम्हाला असं घ्यावं लागेल L2 मायनस L1. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. एल चा फॉर्म्युला असा आहे. मग L2 म्हणजेच काय येणार G2 अपॉन पाय स्क्वेअर मायनस G1 अपॉन पाय स्क्वेअर. म्हणजेच हे काय होणार G2 मायनस G1 डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअर. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. G2 आहे 9.8 मायनस 9.75 डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 9.872. तर फक्त एवढं सोडवायचं आहे. 9.8 मायनस 9.75 म्हणजे हे येणार 0.05 डिव्हायडेड बाय 9.872. आता हे मात्र आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. मग 0.05 म्हणजे बार 2.50चा लॉग आहे 69.90. आता ह्याचा लॉग मात्र बघावा लागेल आपल्याला 98चा 7 मध्ये 2चा मेन डिफरन्स 98. इथं आहे 98. 98चा 7 मध्ये इथं 3 झाले, हे 3 आणि 3 6, 3 6 7 इथं आहे. 98चा 7 मध्ये 2चा मेन डिफरन्स 1 आहे. 99 43 आणि 1 99 44 होणार हे. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 4 आणि 6 10 झाले. 9 मधून 5 गेले, उरले 4. 9 9 0 9 16 झालं 1 येणार पार 3.
ठीक आहे, चेक करून बघितलं परत एकदा. मग आता याचा अँटीलॉग आपल्याला बघितलं पाहिजे. मग याचा अँटीलॉग 70 46, म्हणजे 70 चा 4 मध्ये 6चा मिड डिफरन्स. इथं आहे 0.74 मध्ये 6चा मिड डिफरन्स. म्हणजे काय येणार, 50 58 आणि 7 50 65 होणार. 5065. 5065. हे कसं येणार, 5.00, सॉरी 00 झाला इथं, 5065 हे असं येणार इंटू 10⁻³ हे असं येणार. मग ह्याचा डेसिमल पॉईंट तुम्हाला 3 घरं डावीकडे सरकवावं लागेल. म्हणजेच हे किती होणार, 0.005065 मीटर मध्ये येणार. हे बघा, एवढा चेंज त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड पर मिनिट सांगितलं. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी काढायची. पहिल्यांदा आपण फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये काढू आणि 1 मिनिटासाठी त्याला 60 मल्टिप्लाय करून घेऊ. आन्सर येईल त्याचं. बाय ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द प्लेन ऑफ युनिफॉर्म फील्ड. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू त्यांनी इथे दिलेली आहे, म्हणजे त्यांनी बी दिलेलं आहे, कॅपिटल बी. मॅग्नेट हॅज अ मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याचा 3 × 10⁻⁻6 आहे. इथं युनिट मध्ये किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पाहिजे, फक्त हे मध्ये डिवायडेड बाय नको आहे. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, म्हणजे आय दिले, आणि मॅग्नेटिक मुवमेंट सांगितलेलं आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर, म्हणजे ही म्यूची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. तर बघा याच्यात काय काय घ्यायचं आहे आपल्याला. गिवन डाटा सगळा कलेक्ट करू. फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे त्यांनी. एन कन्सिडर करा, एफ कन्सिडर करा, चालते, काही अडचण नाही. फक्त तुम्ही जे काय वापरताय ते तिथं सांगा म्हणजे झालं. फक्त मी इथं फ्रिक्वेन्सीसाठी आता इथं एफ वापरतोय. आणि ही कशातली काढायची आपल्याला, पर मिनिट काढायची. ते आपण सगळ्यात शेवटी चेंज करू त्याला. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे, बी इक्वल टू 1.6 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर मॅग्नेटचा मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, आय इक्वल टू, तो आहे 3 × 10⁻⁶ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. त्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट सांगितलेला आहे, म्हणजे म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. पुढचा सेक्शन घेतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचा टाइम पिरियड जो आहे या मॅग्नेटसाठी, व्हायब्रेशनचा किंवा ऑसिलेशनचा, 2π × √, I अपॉन म्यू इंटू बी, असा फॉर्म्युला येतो. मग याच्यावरून फ्रिक्वेन्सी किती येईल, फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1/T 1/2π × म्यू इंटू बी अपॉन आय, असा फॉर्म्युला येईल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. वन अपॉन 2 × 3.142 × म्यू ची व्हॅल्यू आहे 3,
कॅपिटल बी ची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻⁻5 डिव्हायडेड बाय आय सांगितलेलं आहे 3 इंटू 10⁻⁻6 हे असं दिलेलं आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया, काय काय होते बघूया. याची दुप्पट करा, 6.284 हे करून घेतलं. इथं काय काय होते बघा, हे 3 ला 3 कॅन्सल होईल. त्यानंतर हे 10⁻⁻6 वरती आल्यानंतर 10⁻+6 होणार. 10⁻+6 आणि 10⁻⁻5 म्हणजे 10 याला मल्टिप्लाय करून घ्या, ते होते 16 आणि 16चं स्क्वेअर रूट. आता हे एकदमच सगळंच होते, त्यामुळे इथे एक स्टेप करून घेतोय मी आधीच. 1.6 इंटू 10 असं करून घेतोय. 1.6 इंटू 10 म्हणजे 16 होणार, त्याचं स्क्वेअर रूट येणार 4 डिव्हायडेड बाय 6.284 हे असेल. 4 याला भाग घालून घेतो, 1/4 याला डिव्हाइड करून घेतलं की 4 एके 4 उरतायत 2, 4 पंचे 20, परत 2 4 सत्ते 28 आणि 4 एके 4 हे असं शिल्लक राहील. आता याचा रेसिप्रोकल बघून घेऊया, म्हणजे मला डायरेक्ट फ्रिक्वेन्सी मिळेल हर्ट्झ मधली. मग 1.571 त्याचा रेसिप्रोकल बघायचा आहे मला. रेसिप्रोकल सगळ्यात शेवटी आहेत. काय परत एकदा बघा, 1.5 चा 7 मध्ये 1 चा मिड डिफरन्स, 1.5 त्याचा 7 मध्ये 1 चा मिड डिफरन्स म्हणजे हा किती येतोय, 6369 प्लस 4 म्हणजेच येणार 6373. आणि पॉईंट आहे पहिल्यांदा, थांबा मीन डिफरन्स वजा करायचा बरं, सॉरी. मग 6369 मधून 4 सबट्रॅक्ट करायचे म्हणजे 6365 येणार. आणि इथं सुरुवातीला पॉईंट आहे बघा इथे, तो पॉईंट सगळीकडे वापरायचा आहे. त्यामुळे 0.365 0.6365 हे त्याचं व्हॅल्यू येणार, 0.6365. ही फ्रिक्वेन्सी येणार हर्ट्झ मध्ये, म्हणजे 1 सेकंद मध्ये. मग त्यांनी काय विचारले, पर मिनिट विचारले. मग एका मिनिटासाठी जर तुम्हाला काढायचं असेल तर एका मिनिटाचे जेवढे सेकंद आहेत म्हणजे 60 सेकंद, त्याने याला मल्टिप्लाय करायचं. दिस विल बी इन 1 मिनिट ऑर पर मिनिट. आता यानं मल्टिप्लाय करून बघा किती होते ते 10 पहिल्यांदा वापरून घेतोय इंटू 6. आता 6 फक्त याला मल्टिप्लाय करा, 35 0 हातचाले 3 36 आणि 3 39, 39 मधले 9 लिहा इथं, हातचाले 3 साहित्रिक 18 आणि 3 21, 21 अशी 1 हातचाले 2 36 आणि 2 38.19 ही फ्रिक्वेन्सी मिळेल पर मिनिट. हे त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A particle executing SHM has velocities v1 and v2 at distances x1 and x2 respectively from the mean position. म्हणजे पार्टिकलचं मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट सांगितलं x1 x2, त्या ठिकाणच्या व्हेलॉसिटीज दिलेल्या आहेत v1 v2, आणि ह्या दोन टर्म्स सिद्ध करा म्हणून त्यांनी सांगितलेले आहे. एक फॉर्म्युला आहे टाइम पिरियड साठी, ज्याच्यामध्ये v1 v2 x1 x2 दिसते, आणि दुसरा फॉर्म्युला आहे अँप्लिट्यूड साठी आहे. मग फॉर्म्युले मांडून घेऊया एक 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 एक, आणि मग त्याच्यानंतर बघू मग आपण काय होते. हे सिंपल थेरॉटिकल आहे. हे आपल्याला बेसिक फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा जो आहे, द व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज गिव्हन बाय, काय फॉर्म्युला आहे, v इक्वल टू
ओमेगा इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला मी पहिल्या पोझिशनच्या ठिकाणी x1 v1 एवढा बदल करून घेतोय. दुसऱ्या पोझिशनच्या ठिकाणी पण असाच फॉर्म्युला तयार करून घेतोय. v2 इक्वल टू ओमेगा इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस x2 चा स्क्वेअर हे असेल. मग त्या दोन्हींचं स्क्वेअर करून घेऊया. v1 स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. v2 चा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x2 चा स्क्वेअर हे असेल. आता मला फाइंड आउट करायचं आहे टाइम पिरियड ह्याच्यामध्ये, आणि त्या इक्वेशन मध्ये इथं ए दिसत नाहीये बघा. हे बघा, हे टाइम पिरियडचे इक्वेशन आहे ते इथं. मग काय करूया त्याच्यामध्ये, काय कशा पद्धतीने टर्म आहे बघा. v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर एक दिसतंय. मी काय करतोय, ह्या दुसऱ्या इक्वेशन मधून हे पहिलं इक्वेशन वजा करतोय. म्हणजे इथं कशा पद्धतीनं होईल बघा. v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर हे जर मी केलं तर याच्यामधून ही टर्म मला सबट्रॅक्ट करावी लागेल. म्हणजे जे कसं येईल बघा, ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर हे असे येणार. तर हे सिम्प्लिफाय करूया त्याला. मग याच्यातून ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्या. म्हणजे काय शिल्लक राहते बघा, ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर हे मायनस पुढे द्या, मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस x1 स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट हे ए स्क्वेअर आणि हे मायनस ए स्क्वेअर हे कॅन्सल होईल. इथे येणार x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर हे आहे तुमचं v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. मग याच्यावरून ओमेगा स्क्वेअर तयार करूया. ओमेगा स्क्वेअर म्हणजे या टर्मने इकडे डावीकडे डिव्हाइड करावं लागेल. v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट घेतोय. याचं स्क्वेअर रूट घेतलं की उजव्या बाजूला पूर्ण वर्गमुळाच्या आत लिहावं लागेल आपल्याला. v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर हे असेल. आता पुढचा सेक्शन टाइम पिरियड साठी आपल्याला जायचं आहे. मग ओमेगा इक्वल टू येणार 2 पाय अपॉन कॅपिटल टी येणार. मग 2 पाय अपॉन कॅपिटल टी ही उजवी बाजू ऍज इट इज ठेवावी लागणार आहे इथं. नो चेंज. हे असेल. मग याच्यावरून मला कॅपिटल टी फाइंड आउट करायचं आहे. मग कॅपिटल टी इक्वल टू कॅपिटल टी ला इकडे घेतोय, या दोघांना इकडे पाठवून घेतोय. म्हणजे फायनल टर्म हे अशी येईल. हे त्याचं फायनल आन्सर येईल टाइम पिरियड साठी. मग तेच दिले का चेक करूया आपण एकदा. त्याला घेतोय खाली इकडं. बघा फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे टाइम पिरियडचा. टी इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ, या पद्धतीनं हा फॉर्म्युला तयार होतोय. आता दुसरं आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते आहे अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आता आपल्याला अँप्लिट्यूड कॅन्सल करून चालणार नाही. बघूया त्याच्यासाठी आणि परत काय करावं लागतंय ते.
आता मला हे सिद्ध करायचं आहे. मग याच्यामध्ये ओमेगा किंवा टाइम पिरियड कुठे दिसत नाहीये. मग परत एकदा एक काम करतोय, परत एकदा बेसिक इक्वेशन्स लिहून घेतोय. हे आपलं पहिलं इक्वेशन. हे दुसरं इक्वेशन. आणि आता याच्यामधून मला ओमेगा कॅन्सल करायचा आहे. मग पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननं डिव्हाइड करून घेतोय. इथे डिवाइड केल्यावर ओमेगा कॅन्सल होईल. V1 चा स्क्वेअर घेतलाय बघा मी इथं. मग आता चेंज करावं लागेल. V1 इक्वल टू ओमेगा असं पाहिजे. फक्त मी तिथला स्क्वेअर तेवढा काढून टाकतो. एक मिनिट. V1 चा फॉर्म्युला असा आहे. मी इथं डायरेक्ट स्क्वेअर घेतले. आता इथं मांडून घेऊ आणि मग त्याचा स्क्वेअर करू. हे असं येईल. हे या पद्धतीने येईल. आता स्क्वेअरिंग बोथ साइड करून घेतोय. आता इथं V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर केलं की हे असं येते. या पद्धतीने येईल. आता हे सिम्प्लिफाय करायला तिरकस गुणाकार करून घ्या. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय होणार, V1 स्क्वेअरनं या दोघांना मल्टिप्लाय केलं पाहिजे. V1 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर इज इक्वल टू V2 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. हे सोडवा. V1 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर x2 स्क्वेअर दिस इज इक्वल टू V2 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर x1 स्क्वेअर हे असेल. मग आता अँप्लिट्यूड ए च्या टर्म्स एकत्र घ्यायच्या आहेत. मग आता मी डाव्या बाजूला ए च्या टर्म्स घेतोय. म्हणजे असं येणार V1 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर ए स्क्वेअर दिस इज इक्वल टू ही x2 ची टर्म उजव्या बाजूला पाठवतो. तिकडे आल्यानंतर प्लस होईल. V1 स्क्वेअर x2 स्क्वेअर मायनस इकडली टर्म आहे V2 स्क्वेअर x1 स्क्वेअर. मग या डाव्या बाजूतनं ए स्क्वेअर तेवढं कॉमन घ्या. ते कॉमन घेतलं की V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर हे शिल्लक राहील. उजव्या बाजूमध्ये नो चेंज. हे असेल. Therefore, a square equal to V1 square x2 square minus V2 square x1 square divided by V1 square minus V2 square हे असेल. आता ह्याचं अँप्लिट्यूड ए इक्वल टू पाहिजे मला. तर स्क्वेअर रूट मध्ये या सगळ्या टर्म्स लिहाव्या लागतील आपल्याला. हे असेल. आता याच्यामध्येच अजून एक काम करून घेतोय. अंशातनं जर मी मायनस साईन बाहेर घेतलं आणि छेदातून सुद्धा मायनस साईन बाहेर घेतलं तर आहे या टर्म्सची चिन्ह बदलतील आणि मायनसला मायनस कॅन्सल होईल. म्हणजे याच्यामध्येच दुसरा ऑप्शन पण असा मिळू शकतो. जी टर्म प्लस आहे ती मायनस होईल आणि मायनस आहे ती प्लस होणार टर्म. म्हणजे हेच अँसर असं पण तुम्ही लिहू शकताय. त्यांनी काय दिलेलं आहे ते बघूया आपण. ते घेऊया इथं. हे दोन्ही पण बरोबर.
त्यामुळे तुम्ही कुठलीही टर्म त्याच्यामधली घेतली तरी पण चालू शकते, काहीच अडचण नाही त्याच्यात. बघा इथं हे नाहीये दिलेलं, हे दिलेलं आहे. कुठले? हे पण बरोबरच आहे, त्यात काही चुकीचं काही नाहीये. हे सुद्धा बरोबर आहे आणि हे पण बरोबर. अजून एक थेरॉटिकल क्वेश्चन बघा. फॉर ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम शो दॅट इट्स ॲव्हरेज स्पीड ओव्हर वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशन मध्ये त्याचं ॲव्हरेज स्पीड एवढं येतं, हे सिद्ध करायचं आहे. 2 ओमेगा ए एम्प्लिट्यूड आहे डिवायडेड बाय पाय, और शो दॅट ॲव्हरेज स्पीड ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इन वन ऑसिलेशन. तेच सांगितले, फक्त इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडले. 2/पाय इंटू मॅक्सिमम स्पीड. बघूया काय आहे ते, 2 मार्काच्या दृष्टीनं आहे महत्वाचं हे. काय विचारले? ॲव्हरेज स्पीड विचारलेलं आहे. ॲव्हरेज स्पीड इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड इन वन ऑसिलेशन डिव्हायडेड बाय पिरियड. त्याला एका ऑसिलेशनला लागणारा टाइम पिरियड हे घ्यावं लागेल. मग साधारणपणे एका ऑसिलेशन मध्ये डिस्टन्स किती कव्हर होतं? तर समजा मी हे असं कन्सिडर केलं, इथं मीन पोझिशन, हे एक्स्ट्रीम पोझिशन, हे डिस्टन्स अँप्लिट्यूड ए, इकडलं पण डिस्टन्स अँप्लिट्यूड ए. समजा पार्टिकल इथून स्टार्ट झाला या ठिकाणाहून, तर तो इकडून इकडं जाणार म्हणजे 2a झालं, परत रिटर्न येणार म्हणजे अजून 2a झालं, तर टोटल डिस्टन्स कव्हर्ड किती येणार? 4a डिव्हायडेड बाय त्याचा टाइम पिरियड येणार कॅपिटल टी. आता याच्यामध्ये आपल्याला ओमेगा पण आणायचं आहे. मग कॅपिटल टी साठी ओमेगा इक्वल टू काय येणार आहे? 2 पाय कॅपिटल टी असं घ्यावं लागेल. मग याच्यावरून टी इक्वल टू, टीला इकडे घ्या, 2 पाय ओमेगा येणार. ही व्हॅल्यू इथं वापरायची फक्त. हे काय होईल? 4a डिव्हायडेड बाय 2 पाय ओमेगा. दिस इज इक्वल टू, हे ओमेगा वरती पाठवा, 4a ओमेगा डिव्हायडेड बाय 2 पाय हे असेल. मग याचं सिम्प्लिफिकेशन, याचं काय काय होणार? इथं 2 किरकोळला डिव्हाइड करून घ्या, म्हणजे काय होणार? 2a ओमेगा/पाय येणार. मग हेच तुम्ही असं पण लिहू शकता, 2/पाय इंटू ए ओमेगा. आणि ए ओमेगा म्हणजे व्ही मॅक्स आहे, म्हणजेच मॅक्सिमम व्हेलॉसिटी. हे असं घेऊ शकताय. मग त्यांनी हे एक विचारलेलं आहे आणि हे एक विचारलेलं आहे, असे 2 प्रश्न त्यांनी याच्यामध्ये एकत्र केलेले आहेत. हे बघा, इथं आहे 2 ओमेगा a/पाय, ते आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे इथं. आणि दुसरं आहे 2/पाय इंटू मॅक्सिमम स्पीड, ते इथं सिद्ध झालेलं आहे.